जत शहरात यंदा होळीचा सण मोठ्या उत्साहात, आनंदात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आलाय. शहरातील प्रमुख चौकांसह विविध वस्त्यांमध्ये विधीपूर्वक होळी पेटवण्यात आली आहे. काही पंचांगांनुसार होळी मंगळवारी दर्शवली असली तरी त्या दिवशी ग्रहण असल्यामुळे होळी साजरी करण्यात आली आहे. शहरातील मंगळवार पेठेतील गांधी चौकात मारुती मंदिरासमोर सायंकाळी 6:30 नंतर होळी प्रज्वलित करण्यात आली. एरंडाची फांदी उभी करून तिच्याभोवती लाकडे आणि गोवऱ्यांची रचना करण्यात आली होती. लहान मुलांनी आणि तरुणांनी विविध ठिकाणाहून लाकडे गोळा करून होळीची तयारी केली आहे. होळी पेटवल्यानंतर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी होळीभोवती फेऱ्या मारून बोंबलण्याची पारंपरिक प्रथा पाळली आहे. जत शहरातील गांधी चौक, थोरली वेस, वाचनालय चौक, बस स्थानकाजवळील बेलदार गल्ली, लक्ष्मी गार्डन परिसर, बंकेश्वर मंदिर परिसर, राम मंदिर चौक, धानेश्वर चौक, धानेश्वर कॉलनी, शिवनगर, रामराव नगर, आंबेडकर नगर, सोलनकर चौक, विठ्ठल नगर आदी भागांमध्ये मोठ्या प्रमाणात होळी साजरी करण्यात आली आहे. स्थानिक नागरिकांनी एकत्र येऊन वाईट विचारांना आगीच्या स्वाधीन करून नव्या सकारात्मक ऊर्जेचा स्वीकार करण्याचा संकल्प केलाय. घरोघरीही सणाचा उत्साह दिसून आलाय. महिलांनी होळी पूजन करून घरासाठी मंगल कामना केल्या. अनेक घरांमध्ये पुरणपोळीसह पारंपरिक पदार्थांची रेलचेल होती, तर काही ठिकाणी पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि लोकसंगीताच्या तालावर तरुणांनी ठेका धरत आनंद व्यक्त केलाय. विविध समाजातील नागरिक एकत्र येऊन हा सण साजरा करताना सामाजिक सलोखा आणि एकात्मतेचं दर्शन घडलंय. शहरात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले आणि पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक चौकात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय. गाडी चावी द्यायला समीक्षा बोंबल की जरा जोरात